नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमव्हीआयचा तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर त्यामध्ये ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी कॅटेगरी आहे. सो जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस एससीबीसी कॅटेगरीमधून बिलॉंग करतात किंवा जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ बघायला हरकत नाही. बाकीच्या कॅटेगरीच्या उमेदवारांनी किंवा ज्यांना माहिती आहे त्यांनी नाही बघितला तरी चालेल, पण नवीन विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल, फॉर्म भरायचा आहे किंवा ज्यांना माहिती नाही ईडब्ल्यूएस एससीबीसी काय, त्यांनी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये आपण समजून घेऊया ह्या कॅटेगरीसाठी तुम्हाला कोणती डॉक्युमेंट लागतात, कुणाच्या नावाचे लागतात, कधीपर्यंत लागतात, याचा फायदा काय होणार आहे, टोटल जागा तुम्हाला कॉम्प्लीट करायला किती मिळणार आहे. शेवटपर्यंत बघा. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी एकमेव महाराष्ट्र ते अकॅडमी ज्यांनी तुमच्यासाठी म्हणजे आरटीओ एमव्हीआय या पदासाठी सेपरेट बॅच अनाऊन्स केले. तुमच्या शिक्षणानुसार, तुमच्या आतापर्यंतच्या पूर्ण अनुभवानुसार तुम्हाला ह्या बॅचमध्ये ही पूर्ण टीम शिकवणार आहे. यामध्ये लीड करणारे स्वतः धनंजय कचाले सर, ज्यांनी 2017 आणि 20 ला ही एक्झाम क्रॅक केलेली आहे. त्यांची स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला या बॅचमध्ये शिकवलं जाणार आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची टीम घेऊन तुम्हाला पूर्ण इथे गायडन्स करणारी ही आरंभ बॅच 3.0 आहे, जी बॅच तुम्हाला ऑफलाईन मध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्याला अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन मध्ये मराठी आणि इंग्लिश माध्यम मध्ये अवेलेबल आहे. 29 जून पासून बॅच चालू झाली आहे. लगेच जॉईन करा, कारण 3 महिन्यात तुम्हाला तयारी करायची. ह्या बॅचमध्ये तुम्हाला प्रिंटेड स्वरूपातल्या नोट्स, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स असेल, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स असेल, 1 to 1 काउन्सिलिंग असेल, टेस्ट सिरीज मध्ये टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. स्टेट बोर्डच्या टेस्ट सिरीज आणि त्याचे बॅचेस पण अवेलेबल असतात. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी आरक्षण कुणासाठी लागू आहे पहिले बघा, लक्षात घ्या. ओपन मधून तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर ओपन मधले जे मराठा कॅन्डिडेट आहे, ह्या मराठा कॅन्डिडेटसाठी फक्त एससीबीसी लागू आहे. मराठा सोडून उर्वरित जे उमेदवार असते, आता उर्वरित मध्ये बरेचसे येऊ शकतात. ख्रिश्चन असेल, कुणी ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल किंवा ब्राह्मण असेल, वेगळे जे ओपन मध्ये येतात त्या उमेदवारांसाठी ईडब्ल्यूएस लागू आहे. आणि दोघांसाठी तुम्हाला रिझर्वेशन जर बघितलं, प्रत्येकी 10% रिझर्वेशन तुम्हाला मिळतं. हे 10% जागा एक्स्ट्रा तुम्हाला इथे चॉईस कॉम्प्लीट करायला मिळणार आहे. दुसरा मुद्दा की एससीबीसी सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला एकदाच काढावं लागतं. एकदा कास्ट सर्टिफिकेट जर काढलं, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं तर परत परत काढायची गरज नाही. मात्र ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला हे प्रत्येक वर्षी काढावं लागतंय. म्हणजे वर्षभर ते व्हॅलिड असतं. 1 इयर पर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते, त्यानंतर ते एक्सपायर होतं. 31 मार्चला हे संपतं. 31 मार्च नंतर परत तुम्हाला नव्याने काढावं लागतं. ओके. आता यामध्ये एससीबीसी सर्टिफिकेट हे कुणाच्या नावाचं लागतं? जर मेल कॅन्डिडेट असाल तर साहजिक तुम्ही फादरच्या नावानेच काढणार आहात. पण तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल आणि तुम्ही जर मॅरिड असाल, फिमेल मॅरिड असाल तर मॅरिड उमेदवारांना सुद्धा फादरच्या नावाचंच लागतं. आणि अनमॅरिड जर असाल तरी तुम्हाला फादरच्या नावाचंच लागतं. सेम इथे सुद्धा ईडब्ल्यूएस तुम्ही काढणार असाल तर फादरच्या नावानेच तुम्हाला काढणं आहे. मुलगा असो, मुलगी असो, मॅरिड महिला असेल तरी पण फादरच्या नावानेच तुम्हाला काढायचं. इज दॅट क्लिअर? सो हे कुणासाठी लागू आहे तर ह्याच उमेदवारांना. एमपीएससीने याबद्दलचं पाठीमागे एक परिपत्रक दिलं होतं. जरी तुम्ही ओपन मराठामध्ये असाल, तुम्ही जर एससीबीसी न घेता ईडब्ल्यूएस काढलं तर भविष्यात तुम्ही अपात्र होऊ शकतात. याला तुम्ही जबाबदार राहाल. तो सर्टिफिकेट काढताना काळजी घ्या. ओके. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. पुढचा मुद्दा काय तो बघा, की हे आरक्षण मध्ये निवड कशी होते. आता हे सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला किती जागांसाठी कॉम्पिट करायला मिळतं हे लक्षात घ्या. आता निवड कशी, थोडक्यात तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो आणि पुढे घेऊन जातो. पहिलं, तुम्ही जर ओपन मधून असाल, ओपन मेल असाल किंवा ओपन फिमेल जर असाल तर तुमची निवड कोणत्या जागांसाठी होती बघा. मेल जर असाल तुम्ही तर ओपन जनरलच्या जागा तुम्हाला मिळतात. आणि जर तुम्ही फिमेल असाल तर फिमेलांसाठी 2 ठिकाणी त्यांना कॉम्पिट करायला जागा मिळतात, एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे तुम्हाला इथे ओपन फिमेलची पण जागा मिळते आणि ओपन जनरलची पण जागा मिळते. म्हणजे 2 ठिकाणी ओपनचे विद्यार्थी जाऊ शकतात. नंतर दुसरं ईडब्ल्यूएस घेऊया आपण. ईडब्ल्यूएस ला कुठे जायचंय? ईडब्ल्यूएस घ्या किंवा एससीबीसी घ्या, दोघांनाही सेम नियम लागू आहे. जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून मेल कॅन्डिडेट असाल तर तुमचा विचार 2 ठिकाणी होतो. एक म्हणजे ओपन जनरल आणि दुसरा म्हणजे ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी जनरल. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर फिमेल कॅन्डिडेटचा विचार बघा 4 ठिकाणी होतो. पहिला विचार त्यांचा होतोय ओपन मधून फिमेल कॅन्डिडेट, त्यानंतर एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस मधून फिमेल कॅन्डिडेट, ओपन मधून जनरल कॅन्डिडेट, एससीबीसी किंवा ईडब्ल्यूएस मधून जनरल कॅन्डिडेट. म्हणजे कॅटेगरी मधून तुम्ही जर फॉर्म भरला तर 100% तुम्हाला कॅटेगरी बघा. ही ओपन मधून भरला हा मेल कॅन्डिडेट आहे आणि हा कॅटेगरी मधून भरला तर फायदा झाला की नाही झाला. तर ह्या जागा एक्स्ट्रा मिळतात ना कॅटेगरीच्या. सपोज फिमेल आहे तुम्ही आणि तुम्ही फिमेल ओपन मधून फॉर्म भरला तर 2च जागा मिळतात. 2 ठिकाणचीच पदसंख्या तुम्ही कॉम्पिट करतात. पण इथे जर गेलात तुम्ही तर इथे बघा तुम्हाला 4 ठिकाणी जागा मिळतात बघा. म्हणजे एससीबीसीचं फिमेल पण भेटलं, एससीबीसी जनरल पण भेटलं. म्हणजे हा फरक आहे कॅटेगरी आणि
ओपन मधला. सो मग कुठून भराल फॉर्म तुम्ही? कॅटेगरीमधून. निघत नसेल एकदा चेक करून घ्या, जर भेटत असेल, मिळत असेल, बसत असाल तुम्ही, तर SC BC किंवा EWS काढून घ्यायला पाहिजे. आता पुढे घेऊन जातो, हे झालं तुमचं उभं आरक्षण. आता याला समांतर आरक्षणामध्ये कन्वर्ट करतो मी. जसं फिमेलचं एक ऑलरेडी मी उदाहरण घेतलेलं, तसं तुम्ही दिव्यांग असाल, ऑर्फन असाल, एक्स सर्व्हिसमॅन, स्पोर्ट पर्सन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन असाल, तर यांना सुद्धा याचा फायदा नक्कीच होतो बघा. म्हणजे यांनी जर सपोज प्रकल्प, हे जे समांतर आरक्षण विद्यार्थी आहे, यांनी ओपन मधनं फॉर्म भरला, ओपन फिमेल मेल जर फॉर्म भरला, तर यांचा विचार कुठे होणार आहे? ओपन मेल असू देत किंवा ओपन फिमेल असू दे, याचा विचार कुठे होणार आहे? इथे ओपन मध्ये गेला तर हा एकच ठिकाणी ओपन जनरल, फिमेलला गेला तर 2 ठिकाणी आहे, ओपन फिमेल आणि ओपन जनरल, अशा 2 ठिकाणी यांना जागा मिळतात, इथे एकच ठिकाणी मिळतात. पण तेच कॅटेगरी मधून तुम्ही गेलात, EWS मधून गेलात किंवा SC BC मधून जर गेलात, तर साहजिक आहे आता समांतर आरक्षणाचा विचार केला आपण, जसं फिमेलचा घेतला तसा इथे एक उदाहरण घेतो मी. इथे घेतलं मी काय उदाहरण घेतलं मी? एक्स सर्व्हिसमॅन आहे, माजी सैनिक घेतलं मी. ओके, माजी सैनिक घेतलं. तुम्ही माजी सैनिक ह्या कॅटेगरी मधनं बिलॉंग करत असाल, तर तुमचा विचार बघा 4 ठिकाणी होतो. कुठे कुठे होतो? ओपन ओपन काय एक्स मॅन असेल, SC BC किंवा EWS एक्स मॅन असेल, ओपन जनरल असेल किंवा SC BC EWS जनरल असेल. 4 जागांसाठी तुमचा विचार होतो. म्हणजे जसं उदाहरण मगाशी फिमेलचं घेतलं ना, तेच समांतर आरक्षण तुम्हाला इथे पण लागू होतं. आता मला सांगायचं ते महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. आता मी प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला की तुम्हाला किती जागांसाठी कॉम्पिट करायचं आहे. ओके, तुम्ही EWS असाल किंवा SC BC असाल, तर बघा तुमचं कॉम्पिटिशन कुठे असणार आहे. मग त्यामध्ये मेल कॅन्डिडेट घेतला मी, मेल कॅन्डिडेट घेतला, तर त्याची जागा मी तुम्हाला ते शो करून दाखवतो बघा. पहिला विचार कुठे होतोय? ओपन जनरल साठी, बरोबर आहे. आणि दुसरा विचार होणार आहे SC BC किंवा EWS जनरल साठी. आता तुम्ही लक्षात घ्या तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून बिलॉंग करतात. मग हे तुम्हाला जागा पण दाखवतो बघा मी. इथे जागा बघूया आपण. हे SC BC आहे, हे EWS, SC BC आणि EWS आहे, आणि हे ओपनच्या जागा आहे. मग इथे जनरल बघा, इथे जनरल दिसतो तुम्हाला, इथे जनरल आहे सर्वसाधारण, आणि इथे महिला आहे. मग इथे जर विचार केला सर्वसाधारण 23 आणि 14 आहे, इथे 23 आणि 14 आहे, इथे 83 आणि 50 आहे. आता नीट लक्ष द्या इकडे. मी कॅन्डिडेट पकडलाय, फॉर एक्झाम्पल पहिला कॅन्डिडेट पकडला मी, SC BC पकडतो. चला मी SC BC पकडतो, SC BC जनरल पकडतो. त्याला किती जागांसाठी? मेल कॅन्डिडेट आहे, ओपन जनरल आणि SC BC जनरल. बघा 23 आणि इथे किती आहे? 83. इथे लक्षात मी काय बोलतोय ते, 23 आणि इथे 83 ह्या जागांसाठी तो कॉम्पिट करणार. 23 आणि 83 बघा, ओपन जनरलच्या जागा आहे 83 आणि याच्या जागा आहेत 23. किती जागांसाठी कॉम्पिट करतोय हा? 106 जागांसाठी कॉम्पिट करतोय. आता तोच कॅन्डिडेट आहे मेल कॅन्डिडेट, तो मी पकडलाय, सॉरी मी समांतर आरक्षण पकडलं, फिमेल घेतली मी इथे आता. ओके, तुम्ही फिमेल घ्या, दिव्यांग घ्या, अनाथ घ्या, ज्यांना ज्यांना आरक्षण त्या ठिकाणी बघा. हे सगळे बघा समांतर आरक्षण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथ, हे उमेदवार इथे तुम्ही समांतर आरक्षणामध्ये पकडू शकता. यापैकी एक उदाहरण मी महिलांचं घेतो, तुम्ही हे कोणतंही यापैकी घेऊ शकता. मी एक फिमेलचं घेतलं. फिमेलला 4 ठिकाणी इथे वॅकन्सी बघा. म्हणजे पहिला आहे ओपन फिमेल, दुसरा आहे SC BC फिमेल, तिसरं आहे तुमचं ओपन जनरल, चौथा आहे तुमचं काय SC BC फिमेल. आता SC BC ला आणि EWS सारख्या जागा असल्यामुळे मी SC BC आणि EWS दोघे लिहितो, काही फरक पडणार नाहीये, कारण जागा दोघांच्या सारख्या SC BC आणि EWS. इथे पण तुम्ही SC BC आणि EWS दोघांसाठी कन्सिडर करू शकता, कारण जागा सारख्याच आहे, बरोबर. 23-14 23-14. पण इथे फिमेल कॅन्डिडेट घेतली तर पहिले ओपन फिमेल साठी विचार होईल. ओपन फिमेलची जागा किती आहे? 50 जागा दिसते तुम्हाला इथे. त्यानंतर SC BC फिमेलच्या जागा बघा, दोघांपैकी कोणत्याही घ्या तुम्ही, सारख्याच जागा आहे, बरोबर का. फिमेल जागा दोघं सारख्याच आहे. 14 मी इथे 14 घेतल्या. त्यानंतर ओपन जनरलच्या जागा बघा 83 आहे. त्यानंतर SC BC आणि EWS जनरलच्या 23 आहे. हे कॅल्क्युलेशन करा. 4 आणि 7 आणि 3 10, 1 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 5 17, 170 जागांसाठी तुम्ही कॉम्पिट करताय. म्हणजे तुम्ही SC BC फिमेल जरी असाल तरी 170 जागा मिळणार आहे, आणि EWS फिमेल असाल तरी तुम्हाला 170 जागा आहे. किंवा फिमेल ऐवजी तुम्ही हे काउंट करा, तुमच्या जागा तुम्ही काउंट करा. इथे 14 ऐवजी काय 2 ऍड होतील, बरोबर. इथे 8 ऍड होतील, बरोबर की नाही. आणि इथे इथे 7 7 7 ऍड होतील. त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी मधून आणि समांतर आरक्षणातून भरलं तर जागा, जास्त जागांसाठी तुम्हाला कॉम्पिट करता येतं. आता या जागा तुम्ही कॅल्क्युलेट केल्या, तुम्ही त्यानुसार आपण जर बघितलं तर तुम्हाला स्पर्धा करण्यासाठी जागा किती, कुणासाठी जास्त जागा असतात बरं, तर ओपनला सर्वात कमी असतात कॉम्पिट करायला, बरोबर आहे.
कॅटेगरीला जास्त असतात कॉम्पिट करायला, आणि त्यातल्या कॅटेगरीमधनं तुम्ही जर समांतर आरक्षण बिलॉंग करत असाल, 8 प्रकारचे समांतर आरक्षण आहे, तर जास्तीत जास्त जागा तुम्हाला इथे कॉम्पिट करायला मिळतात, हे पण लक्षात घ्या. तो फॉर्म भरताना कॅटेगरी प्लस समांतर आरक्षण असाल तर त्यातनं 100% भरलाच पाहिजे. आता कागदपत्र कोणकोणती लागतात तर बघा, मी इथे ओबीसी काढतो, इथे काय करतो, पहिले एससीबीसी करतो. एससीबीसी फिमेल साठी काय काय डॉक्युमेंट लागतं बघा. एससीबीसी साठी तुम्हाला एक तर कास्ट सर्टिफिकेट लागतं, 2024 पासून लागू झालंय, 24 पासून लागेल, हे फादरच्या नावाचंच कंपल्सरी लागेल. दुसरं तुम्हाला लागेल डोमेसाईल. डोमेसाईल हे फादरच्या नावाचं पण चालतं किंवा हजबंडच्या नावाचं, जर मॅरिड असाल वुमन हजबंडच्या नावावर पण चालतं. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला एनसीएल पण काढावं लागतं. 8 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्हाला एनसीएल काढता येतं, आणि हे एनसीएल तुमचं फादरच्या नावाचंच असावं. भले मॅरिड वुमन असाल तुम्ही तर तुम्हाला एनसीएल मध्ये उत्पन्नाचा दाखला फादर आणि हजबंड दोघांचा काउंट करायचा आहे. तो 8 लाखाच्या आत असाल उत्पन्नाचा दाखला तर तुम्हाला एनसीएल मिळतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला उत्पन्नाचा दाखला लागत नाही, नॉन क्रिमिनल लागतं. येतं लक्षात. हा सेम तुम्ही एससीबीसीचा मेल कॅन्डिडेट पकडला, एससीबीसी मेल कॅन्डिडेट पकडला, त्याला काय डॉक्युमेंट लागतील बरं, सेम कास्ट सर्टिफिकेट लागतंय, दुसरं तुम्हाला लागतंय डोमेसाईल कंपल्सरी, आणि तिसरं म्हणजे एनसीएल लागतं. हे एनसीएल फक्त चेक करा, याची व्हॅलिडिटी असते 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष व्हॅलिड असतं, ते 2026-27 यामध्ये इन्क्लूड असावं. बाकी यांना व्हॅलिडिटी नसते बघा, यांना व्हॅलिडिटी नसते, याला मात्र व्हॅलिडिटी असते. एनसीएलला चेक करून घ्यायचं. पुढे जसं एससीबीसी बद्दल बोललो तसं ईडब्ल्यूएसचा जर आपण विचार केला, मी काढून टाकतो आता. एससीबीसी नंतर मी जर ईडब्ल्यूएसचा विचार केला तर इथे काय लागू शकतं यांना बघा, मी इथे ईडब्ल्यूएस करतो. ईडब्ल्यूएस फिमेल असेल आणि ईडब्ल्यूएस मेल जर असेल त्यांना काय डॉक्युमेंट लागतात तर यांना बघा, इथे कास्ट सर्टिफिकेट लागतं, दुसरं म्हणजे डोमेसाईल लागतं. यांना नॉन क्रिमिनलची गरज नाहीये. सेम इथे सुद्धा कास्ट सर्टिफिकेट लागतं, इथे डोमेसाईल लागतं. त्यांना एनसीएल ची गरज नाहीये. पण एक लक्षात घ्या की ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जे आहे ना, ईडब्ल्यूएस कास्ट सर्टिफिकेट म्हणूया आपण त्याला, कास्ट सर्टिफिकेट हे 1 इयरच व्हॅलिडिटी असते. तुम्ही कधीही काढा, ते 31 मार्चला, पुढच्या 31 मार्चला संपतं येणाऱ्या. सो 31 मार्च नंतर हे नवीन काढावं लागतं, जुनं चालत नाही, नवीनच काढावं लागतं, लक्षात घ्या. आणि हे पण ईडब्ल्यूएस म्हणजे 8 लाखाच्या उत्पन्न असेल त्यांनाच मिळतं, बाकी मिळत नाही. आता हे जर क्लिअर झालं असेल तुम्हाला, तुम्ही आता समांतर आरक्षणाकडे घेऊन जातो. समांतर आरक्षणामध्ये फिमेल जर सोडलं, फिमेलला समांतर आरक्षणाचं कोणते डॉक्युमेंट लागत नाही, पण उर्वरित जे कॅन्डिडेट समांतर आरक्षणाचे, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, दिव्यांग असेल, ऑर्फन असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, स्पोर्ट पर्सन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड किंवा अंशकालीन, यांना मात्र एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागतं, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागतं. एनसीएल कुणाला फक्त एससीबीसी ला लागू आहे, ईडब्ल्यूएस ला लागू नाही आहे, बरोबर. इथे लागेल, तिथे लागणार नाही ईडब्ल्यूएस ला. आणि तिसरं म्हणजे डोमेसाईल. याच्या व्यतिरिक्त चौथं डॉक्युमेंट त्यांना जे लागतं ते समांतर आरक्षणाचं डॉक्युमेंट लागतं. तुम्ही जर दिव्यांग असाल तर 40% कमी दिव्यांगत्व चालणार नाही, जास्त असेल तर ते चालतंय, आणि UBID कार्ड लागतंय. ऑर्फन असाल तर महिला बाल विकास कडनं तुम्हाला मिळालं संस्थात्मक संस्था बाह्य असं सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला. एक्स सर्व्हिसमॅनला रिटायरमेंटचे डॉक्युमेंट लागतात. स्पोर्ट पर्सनला तुम्ही रँकर असावे, तुमचा गेम्स MPSC मध्ये इन्क्लूड असावा, आणि रँक लागेल सहभागींना मिळत नाही, रँक नुसार असून चालत नाही. त्याचं सर्टिफिकेट तुम्ही सर्टिफाईड करून घेतलेलं असावं. उपसंचालक नेहरू व युवा क्रीडा संचालनालय यांच्याकडनं प्रत्येक विभागाला हे ऑफिस आहे, त्यांच्याकडे एक तर सर्टिफाईड करून घ्या किंवा सर्टिफाईड करायला टाकल्याचं रिसिप्ट घ्या, त्यावरती फॉर्म भरू शकता. प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड तुमच्या नावाचं सर्टिफिकेट असावं लागतं, आणि अंशकालीन कर्मचारी स्वतः असावं लागतं. आता आरटीओला हे तिघही यांना व्हॅकन्सी नाहीच आहे, म्हणजे हे लागू नाही आरक्षण. सो हे तुम्ही पकडा, यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागणार आहे. आता ही डॉक्युमेंट जे आहे ना, त्यामध्ये महत्वाचं डॉक्युमेंट तुम्हाला मी बोललो आता की एनसीएल जे आहे ना, एनसीएल एससीबीसी लागतं, ईडब्ल्यूएस लागत नाही. हे एनसीएल ला तुम्हाला त्यांनी सवलत दिलेली आहे 27 सप्टेंबर पर्यंत. आता जर नसेल तर 27 सप्टेंबर पर्यंत काढून घ्या, एक 20-25 दिवसात मिळून जातं. आणि ते जर तुम्हाला मिळत असेल, 8 लाखाच्या आत उत्पन्न असेल तुमचं, ते मिळणार असेल भविष्यात, तर नक्कीच तुम्ही या कॅटेगरीतनं फॉर्म भरू शकता एससीबीसी मधनं. सेम ईडब्ल्यूएस ला पण ते लागणारच आहे, म्हणजे एनसीएल नाही पण ईडब्ल्यूएस ला उत्पन्नाचा दाखला लागतो, त्या आधारे तुम्हाला ईडब्ल्यूएस मिळत असतं. दुसरं, ईडब्ल्यूएस उमेदवार तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर याला सुद्धा त्यांनी वेळ दिलाय 27 सप्टेंबर पर्यंत, तुम्ही हे कास्ट सर्टिफिकेट पण काढू शकतात, आणि मेन्सच्या वेळेस अपडेट तुम्ही करू शकतात. सो ही पण सवलत तुम्ही दिली आहे, याचा फायदा करून घ्या. कॅटेगरी जर होत असेल त्यातनं फॉर्म भरा, एक्स्ट्रा जागा तुम्हाला कॉम्पिट करायला मिळतात. आता ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहित नाही, नवीन विद्यार्थ्यांना माहित नाही, जुन्या विद्यार्थ्यांना माहित असेल. कुणाला आता पहिल्यांदा कळलं मला कमेंटमध्ये पण कळवा की पहिल्यांदा मला हे कळलं असं असं असतं.
जे जुने त्यांना तर माहितीच आहे, त्यांच्यासाठी नव्हताच व्हिडिओ, पण जे नवीन आहेत त्यांसाठी नक्कीच ही माहिती पहिल्यांदा भेटत असेल, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून काही प्रश्न असेल याबाबत तर मला कमेंटमध्ये सांगा. डॉक्युमेंट काय काय लागतं तुम्हाला सांगितले, कधीचे लागतात ते सांगितलं, कुणाच्या नावाचे लागतात ते सांगितलं, कुणाला काढता येईल ते सांगतात, त्याचा फायदा काय होतो सांगतं, किती जागांसाठी तुम्ही कॉम्पिट करता ते पण सांगितलं. एवढी सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. याचा फायदा तुम्हाला झाला की मला कमेंटमध्ये कळवा. आणि आता इथून पुढे अभ्यासाला लागाच, कारण 3 महिने बाकी. त्यासाठी तुम्हाला आरंभ 3.0 ची बॅच लॉन्च झाली आहे, बॅच चालू झाली आहे. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा, लगेच बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.